नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आरबीआयची महत्त्वाची बातमी. आरबीआयने एनबीएफसी म्हणजेच बिगर बँकिंग आर्थिक कंपन्यांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त कर्ज कॅश स्वरूपात देऊ नये असे निर्देश दिलेत. एनबीएफसीनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असंही आरबीआयने सांगितलंय. एनबीएफसी कंपन्यांना कोणत्याही जोखमीचा सामना करावा लागू नये यासाठी आरबीआयने कठोर पावलं उचललेत. आरबीआयच्या या आदेशानंतर मन्नप्पुरम फायनान्स आणि मुथूट फायनान्स सारख्या शेअर्समध्ये 9% घसरण पाहायला मिळाली. सोनं तारण कर्जाबाबतही तक्रारी आल्यानंतर आरबीआयने आयआयएफएल फायनान्सवर सोनं तारण कर्ज वितरण करण्याची बंदी घातली होती. आरबीआयने एका बाजूला एनबीएफसीसाठी एक महत्त्वाचा नियम केला असताना दुसऱ्या बाजूला मात्र बँक ऑफ बडोदाला दिलासा दिलाय. आता तब्बल 7 महिन्यानंतर आरबीआयने बॉब वर्ल्ड ॲपवर नवीन ग्राहक घेण्यास बँक ऑफ बडोदाला परवानगी दिली आहे. आरबीआयने 10 ऑक्टोबर 2023 रोजी बीओबी वर्ल्ड ॲपवर नवीन ग्राहक घेण्यास मनाई केली होती. आता बातमी कोटक बँकेसंदर्भातली. कोटक महिंद्रा बँकेने या आर्थिक वर्षात 400 इंजिनियर्सची नियुक्ती करण्याचं ठरवलंय. आरबीआयने गेल्या महिन्यात कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर तसेच नव्याने क्रेडिट कार्ड वितरित करण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेने टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा करण्यासाठी आता प्रयत्न चालू केलेत. भांडवली बाजार नियामक म्हणजे सेबीने कर्मचाऱ्यांमधील भ्रष्ट आणि अनुचित वर्तन रोखण्यासाठी महत्त्वाचे पावलं उचललेत. दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या पगारातून आर्थिक दंडही वसूल केला जाईल. कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती आणि नियमावलीत सेबीने दुरुस्ती केली आहे. या नवीन नियमानुसार सेबीला झालेलं नुकसान थेट कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल. नवीन नियमाची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली आहे. 2022 मध्ये अनिवासी भारतीयांनी जवळपास 9,28,000 कोटी रुपये भारतात पाठवले आहेत. त्यामुळे भारत $10,000 कोटी हून अधिक रेमिटन्स मिळवणारा जगातला पहिला देश झालाय. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन म्हणजेच IOM या संस्थेने ही माहिती दिली आहे. 2021 मध्येही भारताने रेमिटन्स मिळवण्यात जगातला दुसरा क्रमांक पटकावला होता. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचा हिस्सा असलेली इलेक्ट्रिक वाहन कंपनी ई-मोटोरॉड दक्षिण आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक सायकल निर्मिती प्रकल्प उभारत आहे. हा प्रकल्प पुण्याजवळील 2,40,000 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल आणि येत्या 15 ऑगस्ट पासून या प्लांटमध्ये उत्पादन देखील चालू होणार आहे. प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वार्षिक 5 लाखाहून अधिक इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. आता भारतात गुगलने डिजिटल गुगल वॉलेट लॉन्च केलंय. या वॉलेटचा वापर करून ग्राहकांना पैसे पाठवता येणार आहेत. गुगल वॉलेटचा वापर करताना गुगल पेचा वापर करावा लागणार नाही. तसेच गुगल वॉलेट लॉन्च झालं असलं तरीही गुगल पे बंद होणार नाहीये असं कंपनीने स्पष्ट केलंय. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.